गोंदिया येथे पदवीधर बेरोजगारांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात 43 नामांकित कंपन्या सहभागी होत्या। या मेळाव्यात मोठ्या संख्येने बेरोजगार युवकांनी उपस्थिती दर्शवली। तर यावेळी 42 कंपन्यांनी अनेक बेरोजगार युवकांची मुलाखत घेतली व अनेकांना नियुक्तीपत्रही यावेळी देण्यात आले। तर या रोजगार मेळाव्यात 2200 युवकांनी नोंदणी केली होती। तर हजाराच्या वर युवकांनी या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली व अनेक कंपन्यांकडे मुलाखत दिली। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवकांना काम मिळाले आहे। मला OPL कंपनीमध्ये मिळाला आहे अवसर आणि त्याची जॉब लोकेशन आहे पुण्यामध्ये आणि मी पुढच्या महिन्यात जूनमध्ये जॉईनिंग करू शकतो। समाधानकारक आहे म्हणजे कसं की 42 जवळपास कंपन्याच्या आपल्याकडे आता अवसर आले आहेत आणि खूप लोकांना ऑफर मिळाले पण आहेत। खूप कमी लोक असे आहेत जो म्हणजे निराश होऊन गेले आहेत। बाकी सर्व काही सुविधा वगैरे सोयीस्कर आहे, चांगली आहे, काही नाराजगी नाही। मी अर्जुनी मोरगाव इथून आली आहे। एंडुरन्स कंपनीसाठी गेली होती ॲज अ HR पोझिशनसाठी। तिथे मला काय क्वालिफिकेशन वगैरे झालं आणि त्यांनी वॅकन्सीबद्दल सांगितलं आणि सिलेक्शन केलं। हो, जॉईन करणार आहे। जॉईनिंग जूनमध्ये, जून 2025। कसं वाटतं? हो, समाधानकारक आहे। जे बेरोजगार आहेत त्यांनी इथे येऊन खूप साऱ्या लोकांना इथे ऑफर लेटर मिळाले आहेत। या जिल्ह्याच्या पदवीधरांकरता आज आम्ही या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला आहे। आज 43 कंपन्यांना आम्ही घेऊन आलेलो आहोत। IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग सेक्टर, ॲग्रिकल्चर सेक्टर, फर्टिलायझर्स वगैरे अशा वेगवेगळ्या 43 कंपन्या घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि जवळजवळ या जिल्ह्यातल्या 2200 युवकांनी रजिस्ट्रेशन केले होते। इथे हजाराच्या वर आता युवक सगळे येऊन गेलेले आहेत। या सर्व युवकांना 3-3 कंपन्यांसमोर जाऊन त्यांना इंटरव्ह्यू देण्याची एक मुभा आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून दिली होती आणि जास्तीत जास्त युवकांना ऑफर लेटर मिळण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। ऑफर लेटर दिल्यानंतर ज्या ठिकाणी यांना कंपनीची ऑफर आहे, पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल किंवा गोंदिया किंवा चंद्रपूर असेल, या ठिकाणी त्यांनी आपला जॉब स्वीकारून त्या ठिकाणी जीवनाची सुरुवात करावी अशा पद्धतीचा प्रयत्न आहे। दरवर्षी हा मी उपक्रम 6 जिल्ह्यामध्ये घेतो आणि आपल्या संपूर्ण पूर्व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची समस्या आहे, त्याच्यावर मात करण्यासाठी अशा पद्धतीच्या कंपन्यांना घेऊन जर आम्ही त्या जिल्ह्यांमध्ये गेलो तर निश्चितपणे बऱ्या प्रमाणामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न याच्या माध्यमातून आमचा आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।